आगमन या ठिकाणी होत आहे. नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स कॉलेज नांदेड पीपल्स कॉलेज सांस्कृतिक विभाग आयोजनाचं 2 सत्रामध्ये आपण आयोजन केलं आहे. पहिलं उद्घाटन सत्र आणि त्यानंतर श्रावण सरी कवयित्री संमेलन आपण ऐकणार आहोत. पहिल्या सत्रातील उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव आमच्या मार्गदर्शक सौ प्राध्यापिका श्यामल दीपनाथ तुर्की मॅडम यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. पहिल्या सत्रातील उद्घाटन सत्राच्या अध्यक्षा श्यामल दीपनाथ तुर्की मॅडम. पहिल्या सत्रातील कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय ॲडव्होकेट प्रभू अग्रवाल सर, उपाध्यक्ष नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेड हे आज उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. त्यांचेही आपण जोरदार टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वागत करूया. प्रमुख उपस्थिती सन्माननीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विकास सुगाडे सर, उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर विशाल. दुसऱ्या सत्रामध्ये ज्यांना आपण ऐकणार आहोत अर्थात श्रावण सरी कवयित्री संमेलन, या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे महाराष्ट्रातील ज्यांनी नांदेडचं नाव महाराष्ट्रात या ठिकाणी नेलं अशा वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेल्या डॉक्टर वृषाली किनाळकर मॅडम यांचंही आपण या ठिकाणी जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया. प्रमुख उपस्थिती प्राध्यापिका डॉक्टर मधुताई सावंत मॅडम यांनाही विनंती की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. मराठवाड्यातील पहिल्या ग्रामीण स्त्री कादंबरीकार, तिची वाटच वेगळी, मराठी विभागातील आमच्या गुरुवर्या डॉक्टर मधु सावंत मॅडम, याबरोबर या श्रावण सहलीमध्ये सहभागी कवयित्री डॉक्टर राधिका देशमुख हिंगलीवरून या ठिकाणी त्या निघालेल्या आहेत. थोड्याच वेळात ते आपल्याला जॉईन होतील, सहभागी होतील. याचबरोबर प्राध्यापिका डॉक्टर योगिनी सातारकर पांडे मॅडम, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड इथं इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक आहेत. याचबरोबर सौ छाया बेले मॅडम याही थोड्याच वेळामध्ये आपल्याला ते सहभागी होतील. आणि यानंतर रोहिणी पांडे मॅडम, या सर्वांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. शब्दांच्या अंगणात आज श्रावण उतरला आहे, कारण आजपासून या ठिकाणी श्रावण मास सुरू होतो आहे. भावनांच्या नभातून आज काव्यांचा सरी बरसणार आहे आणि या सरीमध्ये भिजणार आहे मन, माती आणि मराठी कवितेचे अवघे भाव विश्व. श्रावण सरी कवयित्री संमेलनात आपल्या सर्वांचे मी सर्वप्रथम प्राध्यापक विजय कदम मनपूर्वक स्वागत करतो. ज्या मान्यवरांच्या उपस्थितीत आज कार्यक्रमाला वैचारिक समृद्धी, साहित्यिक उंची आणि आत्मीयतेचा स्पर्श लागणार आहे, त्या सर्व मान्यवरांचे आपण टाळ्यांमध्ये स्वागत करूया. सर्वांचं या ठिकाणी मी पीपल्स महाविद्यालय आणि पीपल्स सांस्कृतिक विभागाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय आणि मान्यवरांना विनंती करतोय, आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रातल्या अध्यक्ष आणि मान्यवरांना विनंती करतोय, पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिनिधित्व पूजक आणि स्वामी रामानंद तीर्थांना अभिवादन करा. पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांना विनंती करेन या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. अंधाराला दोष देण्यापेक्षा एक दीप प्रज्वलित करणे अधिक महत्वाचे आणि अज्ञानाच्या अंधारात ज्ञानदीप, संवेदनांच्या अंधारात कवितेचा दीप आणि सामाजिक जाणीवांच्या अंधारात विचारांचा दीप प्रज्वलित करूया. सर्व मान्यवरांना विनंती की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करू. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रभू अग्रवाल सर, मान्यवरांचं आणि सहभागी कवयित्रींचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. खरं तर कविता ह्या केवळ ऐकायच्या नसतात, तर भविष्यातील इथे बसलेल्या पिढीने त्या रचना सादर कराव्यात, स्वरचित कराव्यात या उद्देशाने शाईच्या पेनातून केवळ झरणे नाही, शाईच्या पेनातून केवळ झरणे नाही, खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही. त्या कविता आणि त्याच कविता आपण मांडणार आहोत. एका जोरदार टाळ्यांमध्ये मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. आजच्या या उद्घाटन सत्राच्या सन्माननीय अध्यक्षा नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्यामल दीपनाथ तुर्की मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विकास सुगाडे सरांना विनंती
प्रथम सत्रातील अध्यक्ष श्यामल पत्की मॅडम यांचं स्वागत देऊन या ठिकाणी करावं. उद्घाटन नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट प्रफुल्ल अग्रवाल सर यांचं स्वागत करण्याची विनंती. महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य डॉक्टर विशाल पतंगे सरांना विनंती की आपण उद्घाटक ॲडव्होकेट प्रफुल्ल अग्रवाल सरांचं या ठिकाणी स्वागत करा. स्वागत पुष्पगुच्छ. या पहिल्या उद्घाटक सत्रालेले डॉक्टर विकास उकाडे सर महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य यांचं स्वागत करण्याची विनंती. हिंदी विभाग म्हणून सांस्कृतिक सदस्य प्राध्यापक डॉक्टर भगवान जाधव सरांना विनंती की आपण विकास उकाडे सरांचं स्वागत करा. पहिल्या सत्रातील ह्या मान्यवरांच्या नंतर आपण दुसऱ्या सत्रात उद्घाटन आणि कविवर्यांचं स्वागत करणार आहोत. 2 सत्रांमध्ये आपण याचं वेगळं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे प्रमुख उपस्थिती असलेली प्राध्यापक डॉक्टर विशाल पतंगे सरांचं स्वागत करण्याची विनंती. मी मुकुंद कवडे सरांना विनंती करतो की आपण विशाल पतंगे सरांचं स्वागत करावं. दुसऱ्या सत्रामध्ये कारण 2 सत्र आपण वेगवेगळे ठेवलेले आहेत. एक सत्र उद्घाटनाचं आणि एक सत्र काव्य मैफिलीचं. या काव्य वाचनासाठी सन्माननीय कवयित्री या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत, ज्यांना खरं तर कुठल्याच परिचयाची गरज नाही अशा नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री डॉक्टर वृषाली किनाळकर मॅडम, वेदना समजून घेणाऱ्या डॉक्टर आणि वेदनेला शब्द देणाऱ्या कवयित्री या 2 रूपांचा सुंदर संगम म्हणजे डॉक्टर वृषाली किनाळकर मॅडम हे आपल्या काव्य मैफिलीच्या अध्यक्ष आहेत. मी सन्माननीय नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव श्यामल पत्की मॅडम यांना विनंती करते की अतिशय सन्मानपूर्वक डॉक्टर वृषाली किनाळकर मॅडमचा पुष्पगुच्छ, श्वास आणि अमृत महोत्सव दिनदशा पुन्हा धार यावी या उद्देशानं एक लेखणी पण दिलेली आहे. ज्या पद्धतीनं ऑलरेडी आपल्या रचना आहेत त्याही अधिक बहरत जाव्यात. नांदेड एज्युकेशन सोसायटी धन्यवाद मॅडम. मराठवाड्यातील पहिली ग्रामीण कादंबरी लेखिका, तिची वाटच वेगळी या सत्रातील प्रमुख उपस्थिती लाभलेल्या मराठी विभागातील सन्माननीय आदरणीय गुरुवर्य मधुताऊ सावंत मॅडम यांचा सत्कार करण्याची विनंती. मी कल्पना जाधव मॅडम यांना विनंती करते की आपण मधुताई सावंत मॅडमचं या ठिकाणी स्वागत करावं. सांस्कृतिक विभागाच्या समन्वय प्राध्यापिका कल्पना जाधव मॅडम, जाणीव हिरवी ठेवणारे, शब्दांना प्रश्नाची धाड देणारे आणि कवितेतून वर्तमानाला नवे भान देणाऱ्या लेखणी म्हणजे डॉक्टर योगिनी सातारकर पांडे मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती. मी सांस्कृतिक विभागाचे सदस्य ग्रंथपाल डॉक्टर संदीप गायकवाड सरांना विनंती की आपण योगिनी सातारकर पांडे मॅडमचं या ठिकाणी श्वास, पुष्पगुच्छ आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवाची स्मरणिका देऊन स्वागत करावं. शब्दाने आभाळ सजवणारी, कथामधून मनाच्या खिडक्यांना उघडणारी आणि कवितेतून भावनांचा आवाज देणारी कवयित्री नांदेडच्या सौ रोहिणी पांडे मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती. मी सांस्कृतिक सदस्य प्राध्यापिका डॉक्टर पुनम रोहना मॅडम यांना विनंती करते की आपण रोहिणी पांडे मॅडमचे या ठिकाणी स्वागत करावं. महाविद्यालयाची परंपरा, महाविद्यालयाचं एकंदरीत भूमिका
ठेवण्यासाठी या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विकास सुकाळे सरांना विनंती करतोय की आपण या सत्राचं प्रास्ताविक करा. नमस्कार. कॉलेज नांदेड येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित श्रावण सरी या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उद्घाटन होत असलेले नांदेड युनिव्हर्सिटीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल अग्रवाल साहेब, कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून आपलेल्या नांदेड युनिव्हर्सिटीच्या सचिव आदरणीय श्यामाताई पत्की मॅडम, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या डॉक्टर वर्षालीताई किनाळकर मॅडम, त्याचबरोबर कवयित्री डॉक्टर एम सातारकर मॅडम, रोहिणी आंबे मॅडम, आपल्या मराठी विभागातील लेखिका मुक्ताई सावंत मॅडम, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर विशाल पतंगे सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड युनिव्हर्सिटीच्या कार्यकारी सदस्य आणि मराठी विभाग प्रमुख डॉक्टर यशपाल भिंगे सर, प्राध्यापक वर्जे सर, तसेच विविध विभागातील विभाग प्रमुख, सर्व सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी, प्राध्यापक, सर्व प्राध्यापक बंधू आणि बहिणी, या ठिकाणी आपण श्रावण सरी हा कार्यक्रम सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेला आहे. खरं तर मी अर्थशास्त्राचा माणूस, अभ्यासक आहे. अर्थशास्त्र आणि कविता यामध्ये फारसं काही संख्या नाही, पण विद्यार्थ्यांमध्ये जे काही मी ऐकलेलं आहे ते माझ्या आजही मनावर किंवा ते म्हणून किंवा त्याचे काही स्वर माझ्या मनामध्ये आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसेल की श्रावण या महिन्याचं वैशिष्ट्य काय आहे. तसा हा मराठी महिन्यातला 5वा महिना आहे. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण असा महिना आहे आणि या महिन्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असतं. उन्हाळा संपला असतो, वैशाखाचा वनवा आपण त्याला म्हणतो. उन्हाळा संपून आषाढामध्ये मोठा पाऊस पडलेला असतो आणि आषाढामध्ये पावसामुळं सगळीकडे हिरवळ किंवा निसर्ग हा प्रफुल्लित झालेला असतो आणि एकंदरीत त्या श्रावणामध्ये वातावरण असं असतं की सर्व रिमझिम सरी येतात आणि या काही वेळाने पुन्हा हा पाऊस उघडतो, पुन्हा रिमझिम सरी येतात आणि मग यामध्ये अनेक कवींना आपल्या भावना किंवा आपल्या भावनांची अभिव्यक्ती करावी वाटते. कधी कधी त्या श्रावणामध्ये सरी असतात, त्या केवळ निसर्गालाच भिजवत नाहीत, तर मला असं वाटतं की त्या मानवी मनाला सुद्धा भिजवतात. आपण विद्यार्थी असताना बालकवी त्रिंबक बापूजी ठोंबरे यांच्या कविता ऐकली असते. फक्त ती फुलराणी ही कविता असेल किंवा श्रावण मासी ही कविता असेल. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटी सोयीकडे, क्षणात येते सरसर सिरवे क्षणात करून येऊन पडे. अतिशय निसर्गाचं वर्णन करणारी मानवी कविता आहे. किंवा ती फुलराणी ही कविता त्यांची असेल. त्या फुलराणीमध्ये त्यांनी एका फुलाला एका युवतीची उपमा दिलेली आहे. हिरवे हिरवे गालेवालीचे हरितनाच्या मतमालीचे, त्या मतमालीवरती फुलराणी ही खेळत होती. अशा अनेक कविता लोकांना सुचतात. एकंदरीत श्रावण महिना जो आहे तर तो श्रावण महिना जे युवक आहेत तर त्यांना ती अभिव्यक्ती करण्यासाठी जे वातावरण आवश्यक आहे तर ते वातावरण मिळतं. म्हणजे मनातल्या भावनांना वाट करून देण्याचा हा खरा महिना आहे असं मला कधी कधी वाटतं. शेवटी कविता ह्या कवीच्या मनावर किंवा भावनावर अवलंबून असतात. आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर एकच चर्चा आहे की पाऊस नाही. कारण एखादा कवी रिमझिम पडणारा पाऊस त्यामुळे तो रोमॅन्टिक होतो, परंतु हाच रिमझिम पडणारा पाऊस मोठा पाऊस नसेल तर त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आसू येतो. शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी आणि रिमझिम पडणारं पाणी एकच आहे.
परंतु त्याद्वारे अभिव्यक्त होणाऱ्या भावना ह्या वेगवेगळ्या असू शकतात. कवीच्या भावना वेगळ्या असू शकतात, ज्याला शेतकऱ्याचं दुःख माहित आहे त्याच्या भावना वेगळ्या असू शकतात. म्हणजे एकंदरीत कविता हे केवळ शब्दांची कुंपण नाही, तर ते मला वाटतं कधी कधी मानवी मनाच्या भावनेची कुंपण आहे. मानवी मनामध्ये ज्या वेगळ्या भावना येतात त्या भावना अभिव्यक्त करण्याचं साधन आहे. आता आज खरं तर या ठिकाणी सर्व कवयित्री बसलेली आहेत. या कवयित्रीच्या कविता ऐकून श्रावण सरी या ठिकाणी बरसणार आहेत, त्या आपण ऐकणारच आहोत. खरं तर मला कधी कधी असं वाटतं की केवळ श्रावण सरी नसून या भावनांच्या सरी या ठिकाणी बरसणार आहेत, त्याचबरोबर शब्दांच्या सरी बरसणार आहेत, त्यांच्या कवितेच्या माध्यमातून आठवणीच्या सरी बरसणार आहेत. फक्त गरज एवढीच आहे की या सर्व शब्दांच्या सरी असतील, आठवण्याच्या सरी असतील, भावनांच्या सरी असतील, ती ऐकण्यासाठी आपण मनाची दारे उघडी ठेवली पाहिजे. मनाची दारे उघडी ठेवून जर आपण कविता ऐकल्या तर यामधून भविष्यात कदाचित निश्चितपणे एखादा कवी निर्माण होईल, एखादी कविता निश्चितच निर्माण होईल. आणि अशी एक जरी कविता निर्माण झाली किंवा एखादा कवी निर्माण झाला तरी आज जो आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचा उद्देश पूर्ण झाला असं मला या ठिकाणी वाटतं. या ठिकाणी आपला मी जास्त वेळ घेत नाही. आपण सर्वजण सर्व कवयित्री या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्व प्राध्यापक बंधू भगिनी विद्यार्थी आपण आले आहेत. सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो आणि माझा प्रस्ताव थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. शब्दांना सडकण्याची ऊब, संघर्षाला कवितेची धार आणि जगण्याला साहित्याची नवी दिशा देणाऱ्या कवयित्री म्हणून छाया बेने मॅडम या ठिकाणी ओळखल्या जातात. त्यांचं आगमन झालेलं आहे. मी मराठी विभागातील आमच्या गुरुवर्या मधुताई सावंत मॅडम यांना विनंती करतोय की आपण छाया बेने मॅडम यांचं स्वागत करावं आणि एक छोटस सुंदर असं फुलांचं रोपटं या ठिकाणी देऊन मॅडमचं स्वागत. तो वेगळा सत्कार यासाठी युवा भूषण जय जगत 2026 स्पर्धा मुंबईत संपन्न झाली आणि आमच्या महाविद्यालयामध्ये सय्यद महमूद सय्यद सत्तार अर्थात साहिल यांनी प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, ट्रॉफी आणि रोख 25,000चं बक्षीस या ठिकाणी त्याला दिलेलं होतं. त्याचं या कार्यक्रमात मार्गदर्शन वाणिज्य विभागातील डॉक्टर सचिन पवार सर, सुप्रिया गायकवाड मॅडम यांचं लाभलेलं होतं. मी आमच्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सन्माननीय श्यामल जगन्नाथ पत्नी मॅडम यांना विनंती करतोय की साहिलचं या ठिकाणी कौतुक करावं. सन्माननीय नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉक्टर प्रवीण पाटील सरांनी प्रशस्ती पत्र सुद्धा या ठिकाणी पाठवलेलं आहे. काटे मॅडम यांनी आणलेलं आहे. मी विनंती करेल मॅडमना की ते प्रशस्ती पत्र नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सन्माननीय अध्यक्ष प्रवीण पाटील सरांनी या ठिकाणी दिले. खरं तर महाविद्यालयासाठी कौतुकाची बाब आहे की मुंबई सारख्या ठिकाणी मॅडम हे शब्द सुद्धा स्वागत करतोय. हिंगोली येऊन आलेल्या त्यांच्या सोबतच्या सखी त्यांचंही पीपल्स महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत. वैद्यकीय सेवेसोबत सामाजिक बांधिलकी आणि साहित्यिक अभिरुची याचा सुंदर संगम, वैद्यकीय सेवेतून माणसांच्या वेदना जाणून घेणाऱ्या आणि कवितेतून त्यांच्या माणसांच्या भावना शब्दबद्ध देणाऱ्या संवेदनशील कवयित्री डॉक्टर राधिका माणिकराव देशमुख मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी सांस्कृतिक विभागाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर विनोद चव्हाण सरांना विनंती करतोय की आपण राधिका देशमुख मॅडमचं या ठिकाणी स्वागत करावं. प्राचार्यांनी श्रावण सरीचं महत्व या ठिकाणी अधोरेखित केलं. श्रावणांच्या सरी बरसल्या की मातीला गंध येतो आणि शब्दांवर भावना बरसल्या की कवितेचा जन्म होतो. आज अशाच भावनांच्या सरी घेऊन या ठिकाणी
या कवयित्री आपल्या इथे आलेल्या आहेत, उपस्थित झालेल्या आहेत. पण या उद्घाटन सत्राचं उद्घाटक आणि शुभेच्छा देण्याची विनंती आमच्या नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय उपाध्यक्ष ऍडव्होकेट प्रफुल्लजी अग्रवाल सर यांना विनंती करतोय की आपण उद्घाटनपर शुभेच्छा द्या. उपस्थित पीपल्स कॉलेज सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित श्रावणकरी कवयित्री संमेलनाचे उद्घाटन झाले असं मी जाहीर करतो व आयोजकांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी हे सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 2 दिवस झाले श्रावण महिना सुरू आणि त्यांनी लवकरच हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. या कार्यक्रमामध्ये नामांकित कवयित्रींना आमंत्रित केले आहे. हा कार्यक्रम निश्चितच चांगला होणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये सगळे कवी आपल्या समोर कविता मांडणार आहे. सर्वांना विनंती आहे की ते सगळं ऐकूनच जायचं आहे. आपण कविता म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कविता असतात. त्याच्यामध्ये वीररस कवी आहे, हास्यरस आहे, शृंगाररस आहे, शीघ्र कवी आहे. हे कविता ज्यांची त्यांच्या छंद त्यांची आवडत्या हिशोबाने ते निवडतात आणि कोणत्याही कवीची जी कल्पनाशक्ती आहे ती अपार असते. कोणत्याही कवीला बघा की त्यांची कल्पनाशक्ती अपार असते. त्यांची माइंड जी आहे क्रिएटिव्ह माइंड असते. शब्दरचना त्यांची बघा वेगळीच असते आणि प्रेझन्स ऑफ माइंड त्याच्यामध्ये स्वतःच्या भावना पण ते व्यक्त करत असतात. त्याच्यामुळे ती कविताला एक बदल येते. हिंदीमध्ये सांगतात जहां न पहुंचे रवि वहां पहुंचे कवी, जहां न पहुंचे रवि वहां पहुंचे कवी. यांची कल्पनाशक्ती एवढी अपार असते की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. अशी कल्पनाशक्ती असते. यांना एक गॉड गिफ्ट असते. आपल्या कॉलेजचे माजी प्राध्यापक होते प्रकाश मेलानी, सगळे प्राध्यापक बघत होता. एक पण असे कवी होते आणि ते आजही कविता लिहितात आणि कवी संमेलनामध्येही जातात. ते भजन सम्राट पण आहेत. भजनही खूप चांगलं बोलतात. आपण जर युट्यूब वरती बघितला ते कवी संमेलन जर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की वेगळे वेगळे प्रकारचे कवी आपल्या आपल्या भावना व्यक्त करत असतात. ज्यांचा जो आवड आहे ते त्यांनी निवडून त्या कवींना फॉलो केला तर त्यांना ती आवड निर्माण होईल. स्टँडअप कॉमेडीचं चलन आता खूप जास्त वाढलेलं आहे. आता 95% बंद असतात ती गोष्ट वेगळी आहे. पण ज्यांना जर आवड असेल स्टँडअप कॉमेडीमध्ये तर अमित टंडन नावाचे ग्रंथ आहे ते खूप चांगलं बोलतात. खूप चांगला बेस असतो त्यांचा. एक फॅमिलियर असते. प्रॅक्टिकल पूर्णपणे प्रेझेंट करत असतात. तर तेही बघायला पाहिजे. आणि आज विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये जास्त विद्यार्थ्यांना बोलावलेलं आहे आणि त्यांनाही प्रोत्साहन या कार्यक्रमातून मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आयोजकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या उद्घाटन सत्रातील पहिल्या सत्रातल्या अध्यक्षा नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सन्माननीय सचिव श्यामल पत्की मॅडम यांना विनंती करते की या पहिल्या सत्रात आपण अध्यक्षीय समारोप करावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना या प्रसंगी मार्गदर्शन करावं. सन्माननीय सर्व कवी म्हणजे त्यांच्या कविता तुम्हाला ऐकायच्या आहेत, मला ऐकायच्या आहेत, त्यांचं भाषण ऐकायचं, हुशारीताईंचंही भाषण ऐकायचं आणि सहज सुंदर भाषण कसं असतं ते पण आपल्याला पाहिजे. कोणताही आविर्भाव नाही, कोणताही अभिनिवेश नाही. अगदी सरळ स्वच्छ साध्या शब्दात मनाचा ठाव येणारं भाषण हुशारीताईंचं असतं. सगळ्या कवयित्री कविता तुम्हाला ऐकायच्याच. परवा आपण तुमच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाला बोलत असताना म्हटलं, म्हणजे मी म्हटलं होतं की या एका वयामध्ये सगळे कवी असतात, या एका विशिष्ट वयात सगळे कवी असतात, पण ते कवी असणं वेगळं आणि ही कविता आयुष्यभर जपणं ही वेगळी गोष्ट आहे. आपल्या मनाचे भाव विभाव, आपल्या मनाचे कानेकोपरे हे सगळे निसर्गाशी जोडले गेलेले. आपले सणवार निसर्गाप्रमाणे आहे. आपल्या
समजा सुखदुःख सुद्धा निसर्गाशी बऱ्याच वेळेला संबंधित आहेत, अनलेस काहीतरी त्रासच तुम्हाला होत असेल. आणि एकदा काय झालं, बिरबलाला विचारलं की 27 मधून 9 गेले तर किती, 27 मधून 9 गेले तर किती होते, हा प्रश्न बिरबलाला विचारला होता. तुम्हालाही माहितीये 27 मधून 9 गेले तर किती होते, साधं गणित. पण बिरबलाने याचं उत्तर दिलं 0. 27 मधून 9 गेले तर 0 होतील, कारण 9 नक्षत्र हे पावसाचे आहेत. आपण फार भाग्यवान आहोत की आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे 3 वेगवेगळे ऋतू आहेत आणि 3 वेगवेगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला अनुभवायला मिळतं. पावसाळा जर सोडला, पावसाळा जर योग्य रीतीने झाला नाही, सावन जर योग्य रीतीने झाला नाही, तर पुढचे सगळे दिवस आपले वाईट जातात. आणि म्हणून आषाढ घन भरून येऊ लागले, निळशार आकाशे काळ्याभोर ढगांनी व्यापलं की आपलं मनही तसं प्रफुल्लित व्हायला लागतं. वा आता पाऊस येणार. इव्हन संगीतात सुद्धा काही राग मेघमल्हार म्हणतात. मेघमल्हार हा पावसाशी संबंधित आहे. आणि आषाढाचा मग धोधो पाऊस, त्यानंतर झालेल्या पेरण्या, शेतकरी वर्गाचं प्रफुल्लित झालेलं मन, शेतकरीच कशाला, आपलं सुद्धा प्रफुल्लित झालेलं मन थोडंसं मागे पडून श्रावण सुरू होतो. श्रावण सुरू होतो. श्रावणामध्ये सगळीकडे हिरवेगार गालीचे, सरांनी म्हटल्यासारखं गवत तृणांच्या मखमालीचे, फार सुंदर सुंदर कविता श्रावणावर आहे. मन सुद्धा तसंच मखमालीचं झालेलं असतं. मन सुद्धा, मनाची मखमल सुद्धा या श्रावणात उमललेली असते. सगळे सणवार श्रावणात येतात. सासरी गेलेल्या लेकीवाळी घरी माहेरी श्रावणात येतात. आपले सणवार ज्येष्ठ पौर्णिमा, वटपौर्णिमेपासून सुरू होतात. आषाढ म्हटलं की गुरुपौर्णिमा, राखी पौर्णिमा, यानंतर येणारी आता राखी येणारी राखी पौर्णिमा, नागपंचमी वगैरे सगळे सण हे श्रावणात येतात. त्यामुळं सणवाराच्या वातावरणाने माणसाचं मन प्रफुल्लित झालेलं असतं. आषाढाच्या पावसाने पिकं वर आलेली असतात आणि श्रावणातला हळुवार वारा त्या पिकांना डोलवत असतो. तसंच आपलं मन सुद्धा डोलवलं जातं. आता हा भाग सोडून द्या की कधी एल निनोमुळे म्हणा किंवा कसं पाऊस पडत नाही, कधी दुष्काळ पडतो, हे जे आपण वर्णन करतोय ना, हे सर्वसामान्य परिस्थितीचं वर्णन, सर्वसामान्य परिस्थितीचं वर्णन. श्रावणात पाऊस झाला नाही तरी सणवार तर असतातच, पण मग ती प्रफुल्लितता नसते. मन तेवढं आनंदी झालेलं नसतं. मनाचं आनंदी असणं बऱ्याच अंशी आपल्या आरोग्यावर जेवढं अवलंबून आहे, तसंच बाहेरच्या निसर्गाच्या आरोग्यावर सुद्धा. शब्द मी अगदी जाणीवपूर्वक वापरते आहे. निसर्गाच्या आरोग्यावर सुद्धा माणसाचं मन प्रफुल्लित होणं हे अवलंबून असतं. मी काही कवी नाही, त्यामुळे मी काही कविता तुम्हाला म्हणून दाखवू शकत नाही. मी काही कविता म्हणून दाखवू शकत नाही. आणि कविता म्हणजे तेवढ्या भावनांचं एक प्रगट, ओव्हरवेल्मिंग इमोशन्स ह्या जेव्हा आपल्याला योग्य त्या शब्दात मांडता येतात ना, तेव्हा ती कविता होते. आजकाल तर काय AI पण कविता करून देतात. AI कविता करून देतात. टाका तुम्ही त्यांना, आम्हाला अशी कविता, मी पण टाकत नाही, अशी कविता पाहिजे आहे. AI तुम्हाला कविता करून देतात. पण AI ची कविता आणि आपल्या कवींनी केलेली कविता यामध्ये सगळ्यात मोठा फरक असेल तर तो अनुभवाचा आणि तो भावनांचा. यायला कसलाही अनुभव नाही, त्याला तुम्ही जे फीड केलं तेच फक्त तो देणार. पण हा जो जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव आहे, मग तो चांगला असेल, वाईट असेल, वेदनाचा असेल, सुखाचाही असेल, पण वेदनेतून जास्त कविता उमलते असं म्हणतात. सुखाचाही असेल, प्रेमाचाही असेल, विरहाचाही असेल. मेघदूत विरहातूनच जन्मलेलं महाकाव्य आहे. मेघदूत हे विरहातूनच जन्मलेलं महाकाव्य आहे. विरहाचा असो, प्रेमाचा असो, कसलाही भावनांचा ओव्हरफ्लो झाला, भावना गाठून आल्या की त्या शब्दावर विशिष्ट पद्धतीने उमटायला लागतात. आणि अशा उमटल्या तरच ती कविता चिरंजीव ठरते. मुद्दा लाट कलाक यमक जुळवत जर आपण कविता करायला
लिहायला लागलो तेवढं काही तसं अवघड नसतं. हे मग जुळवत जर आपण कविता करायला लागलो तर ती कविता चिरठाई चिरंजीव होत नसते. बालकवींची कविता ऐकतो आपण, आठवण करतो, श्रावणातल्या कवितेची आठवण करतो, श्रावण मासे रस मानस. हे कशामुळे करतो? कारण त्यामध्ये अनुभव आहे, कारण त्यामध्ये जाणीव आहे, कारण त्यामध्ये निसर्ग आहे, कारण त्यामध्ये माणसाच्या फिलिंग्स आहेत आणि हे सगळं आपल्याला रिलेट होतं. ज्यावेळी जी कविता रिलेट होते आपल्याला ती कविता चिरतरुण राहते, चिरंजीव राहते. अशा चिरंजीव कविता लिहिणाऱ्या कवयित्री आपल्याकडे तुमच्या समोर त्यांच्या कविता सादर करण्यासाठी आहे. मी फार वेळ घेत नाही. अशा वेळेस अध्यक्षांचं भाषण हे वृक्ष वाटायला लागतं, ते जरासं गद्य वाटणारं भाषण आटोपलं घेते आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. कारण ज्याही वेळेला मॅडम आमच्याकडे येतात त्यावेळेला नवीन संदेश, नवीन रचना, नवीन भावना या ठिकाणी मांडत असतात. अध्यक्ष समारोपात त्यांनी हे सांगितले की विद्यार्थी बसलेले आहेत, कविता कशा करायच्या असतात हा अनुभव आपल्याला यावा या उद्देशानं हे कवी संमेलन ठेवण्यात आलेलं आहे. या पहिल्या सत्रातील मान्यवरांचं आभार प्रदर्शन करण्याची विनंती मी महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य डॉक्टर विशाल सोलंकी सरांना विनंती करतोय की आपण पहिल्या सत्राचं आभार प्रदर्शन करू. पीपल्स कॉलेज नांदेडच्या वतीनं आयोजित श्रावण सरी कवयित्री संमेलन या संमेलनाच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षा संस्थेच्या सन्माननीय सचिव आदरणीय श्यामलताई पत्की मॅडम यांनी या उद्घाटन सत्राचं अध्यक्षस्थान भूषवलं, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. या कवयित्री संमेलनाचे उद्घाटक म्हणून या ठिकाणी संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट प्रफुल्लजी अग्रवाल साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपला शुभेच्छा संदेश आणि मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलं, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. यासोबतच या कवयित्री संमेलनाचा तो संपूर्ण डोलारा हा ज्यांच्यावर उभा आहे त्या सर्व कवयित्री या ठिकाणी आलेल्या आहेत. आमचा कवी मित्र नारायण फुले असं म्हणतो की मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे, या जगास पाहण्या डोळे देतो आहे. आपल्या सर्व कवितांच्या माध्यमातून जगाकडे एका नव्या दृष्टीनं, नव्या डोळ्यांनी पाहण्याचं एक आपल्याला सामर्थ्य त्या सर्व कवयित्री देणार आहेत आणि त्यासाठी म्हणून मी या कवयित्री संमेलनासाठी उपस्थित असलेल्या कवयित्री डॉक्टर वैशाली न्याहाळकर, डॉक्टर योगिनी सातारकर, सौ छाया बेले, कवयित्री रोहिणी पांडे, कवयित्री राधिका देशमुख मॅडम, तसेच या मंचावर उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विकास सुकाळे सर, मधुताई सावंत, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यकारिणी सदस्य यशपाल मुंडे सर, विलासराव वडगे सर आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी म्हणून आयोजनामध्ये ज्या सांस्कृतिक विभागाचं संपूर्ण संयोजन राहिलेलं आहे त्या सर्वांचे आणि आपण उपस्थित असलेले महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि हे उद्घाटनाचं सत्र या ठिकाणी संपत आहे आणि मूळ कवयित्री संमेलनाला लगेच सुरुवात होईल. धन्यवाद. त्यानंतर या सत्रातले उद्घाटक अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य उपप्राचार्य यांना मी विनंती करेल की आपण समोर स्थानापन्न व्हायचं आहे. मी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. याचबरोबर म्हणजे बालकवी आणि प्रके आगरे यांचीही जयंती आहे. या दोन महान कवींना सुद्धा अभिवादन करून आपण सन्माननीय डॉक्टर वृषाली किनाळकर मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी मंथुताई सावंत मॅडमला या ठिकाणी विनंती करतोय की एक 2 दिवसानंतर आमच्या गुरुवर्या
सुप्रसिद्ध साहित्यिका कथाकार, वाटच वेगळी, तिची वाटच वेगळी या कथा संग्रहाच्या लेखिका डॉक्टर मथुताई सावंत मॅडम यांचं 15 ऑगस्टला वाढदिवस आहे आणि या सर्वांच्या समोर आपण आजच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहोत. डॉक्टर विजया गाडे मॅडम आणि शीतल नरवडेकर मॅडम यांना विनंती करतोय की आपण दोघांनी मथुताई सावंत मॅडमचं या ठिकाणी स्वागत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा आजच सांस्कृतिक विभागाच्या वतीने या ठिकाणी द्याव्या. पीपल्स कॉलेज सांस्कृतिक विभाग आयोजित श्रावणसरी कवयित्री संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. भारदस्त असं व्यक्तिमत्व ज्यांच्या लेखणीला वैचारिक अशी धार लाभलेली आहे असे आमचे गुरुवर्य मराठी विभाग प्रमुख, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी सदस्य प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे सरांना मी विनंती करतोय की मराठी विभागाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सर्व कवितेच्या स्वागत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये डॉक्टर वैशाली मिराळकर मॅडमचं या ठिकाणी मराठी विभागाच्या वतीने स्वागत करावं. ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत त्या सत्राकडे आपण आता जातो आहोत. टोल ढळू लागला की वेळ थोडा स्तब्ध होतो. टोल ढळू लागला की वेळ थोडा स्तब्ध होतो आणि जगण्याचा तोच क्षण मग कवितेचा शब्द होतो. हा शब्द श्रावण आणि श्रावणसरी या ठिकाणी आपण काव्यातून ऐकणार आहोत. या श्रावणसरी कवयित्री संमेलनाचं सगळं आयोजन जरी सांस्कृतिक विभागाने केलं असेल तरी त्याची मूळ कल्पना या ठिकाणी मराठी विभागातील सुप्रसिद्ध कथाकार डॉक्टर मथू सावंत मॅडम यांची राहिलेली आहे. या निमित्तानं या कार्यक्रमाचं रूपरेषा आणि प्रस्तावित करण्याची विनंती मी प्राध्यापिका डॉक्टर मथू सावंत मॅडम यांना विनंती करतोय. या दुसऱ्या सत्रातील आपण प्रस्तावित या ठिकाणी या ठिकाणी हिंगोली कॉलेज गेलेले आहेत. त्यांना सन्मानानं विचारपीठावर आचरण करते आहे पारिजात देशमुख आणि गौरी गुंडेकर यांनी कृपया स्टेजवर यावं. इथे मी प्रस्तावित करण्यासारखं काही नाही, कारण सुकाळे सर बोलले, आमचे अग्रवाल साहेबांनीही या ठिकाणी श्रावणाबद्दल बरीच माहिती सांगितली आणि आमच्या सचिव मॅडम तर अगदी म्हणजे ललित गद्य स्वरूपात त्यांनी श्रावणाबद्दल माहिती दिली, आपल्याबद्दल संवाद साधला. मी फार काही बोलावं असं अपेक्षित नाही आणि बोलणारे नाही. थोडक्यात 29 मिनिटात बोलते. नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स कॉलेज नांदेडच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं होणाऱ्या श्रावणसरी कवयित्री संमेलनात मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आपण महाराष्ट्राला वैचारिक वारसा देणारे, एक दिशा देणारे कैलासवासी नरहर कुरुंदकर हे इथल्या कॉलेजचे आणि त्यांच्या पावन वर्षानं पूर्वी झालेल्या या सभागृहाला देखील कैलासवासी नरहर कुरुंदकर सभागृह नाव आहे. त्या सभागृहात बसून हा श्रावणसरी कवी संमेलनाचा कार्यक्रम आपण सुरुवात करतो आहोत. परमपूज्य स्वामीजी रामानंद तीर्थ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत अनेक दिग्गज महान विभूती होऊन गेल्या. कैलासवासी नरहर कुरुंदकर माजी प्राचार्य आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर ताराबाई परांजपे यांनी काव्यशास्त्र प्रदीप असा सुंदर महान ग्रंथ आपल्या सर्वांना दिला. ते डॉक्टर सरा गाडवे सर आणि इतर दत्ता भगत आणि अलीकडच्या काळात अगदी अनंतराव सर होईल. ही परंपरा कायम आहे. मराठी विभागाची तर फार मोठी परंपरा इथे आहे. हा समृद्ध वारसा या पीपल्स कॉलेजला लाभलेला आहे हे सांगताना मला परम आनंद होतो आहे. वारकरी संप्रदायात संत जनाबाईंनी जे बंडखोरीचा झेंडा आपल्या काव्यातून आपल्या अभंगातून उभा
पूर्णपणे. आणि ही भावना घेऊन सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख समन्वयक प्राध्यापिका कल्पना जाधव मॅडम आणि त्यांची टीम अतिशय उत्साही आहे. आणि आम्ही बसून ठरवलं की श्रावण येतो आहे, तर आपण श्रावण सरी कवयित्री संमेलन एक विशेष संमेलन ठेवूया. हा सणावारांचा महिना केवळ धार्मिकतेतच अडकून न पडता आमच्या भगिनी आपल्या सुखदुःख साहित्यातून आपल्या शब्दातून मांडतायत. श्रावण सरी पुष्पावसाचा खेळ आहे, सुखदुःखाचा खेळ आहे. प्रत्येकीच्याच वाट्याला सुखच आले असते असं नाही, दुःखही येतं, डोळ्यातलं पाणी पुसून त्या पुन्हा कामाला लागतात. या सगळ्या भावना या ठिकाणी आता सादर होतील आपल्या पुढे. निसर्ग, पाऊस, शब्द या तिन्हींचा संगम म्हणजे श्रावण सरी कवयित्री संमेलन होय. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी किंवा जे संचालन करतायत आमचे प्राध्यापक विजय कदम यांचे विशेष आभार. की ऐनवेळी त्यांनी सूत्रसंचालनाची भूमिका घेतली. या सर्व कवयित्रींना मी श्रावण सरीच्या निमित्त शुभेच्छा देते आणि इथं उपस्थित राहिलेल्या सर्वांना शुभेच्छा देते. आणि फक्त मला मॅडमने आता सूचित केलं की तुम्ही एक कविता म्हणा आणि कवितेला सुरुवात करा. माझी इच्छा अशी नव्हती, तरी मी एक कवितेनं सुरुवात करणार आहे. एका कवितेनं मला आज माझ्या मैत्रिणी, 2 मैत्रिणींची फार तीव्रतेने आठवण येते. त्या माझ्या सहकारी होत्या, एक दमकोंडवार मॅडम आणि एक पार्वती कदम मॅडम. त्यांची धावपळ, त्यांची जगण्याचे रोजचं प्रचंड ओढाताण मी बघत होते आणि त्यातून मला सुचलेली ही कविता त्यापूर्वी लिहिलेली मी इथं सादर करते. बाया हा शब्द ग्रामीण आहे. बाया म्हणजे आता तुम्ही मॅडम म्हणा, बाई म्हणा, अन्य कोणत्याही अर्थाने आम्ही सगळ्या बाय या अर्थाने मी त्या दोघींना ही कविता समर्पित करते आणि सुरुवात करते. बाया. दुभत्या गायी गोठ्याकडे सायंकाळी हमरत पळतात तशा. दुभत्या गायी गोठ्याकडे सायंकाळी हमरत पळतात तशा. नोकरदार बाया पर्स सांभाळत धावतात घराकडे. नोकरदार बाया पर्स सांभाळत धावतात घराकडे. गेट मधून घरात शिरताच अडकलेला श्वास मोकळा करीत. गेट मधून घरात शिरताच अडकलेला श्वास मोकळा करीत. गाऊन अडकवतात अंगावर आणि झोपल्या जातात नव्या कामाला. मागच्या पानापासून पुढे चालू, मागच्या पानापासून पुढे चालू. बाया. बाया छान छान साड्या घालतात. बाया छान छान मेकअप करतात. बाया छान छान हसतात, रुसतात. बाया छान छान हसतात, रुसतातही. बाया. बाया उसवत जातात आतल्या आत. बाया उसवत जातात आतल्या आत. जीर्ण झालेल्या कपडा फाटावा तसा बाया फाटत जातात आतल्या आत. बाया फाटत जातात आतल्या आत. शेवटची पण बाया. बाया मरत जातात हळूहळू. बाया मरत जातात हळूहळू. बाया घर गाव समाजाच्या आठवणीतून विसरत जातात हळूहळू. विसरत जातात हळूहळू. विसरत जातात. तमाम पुरुष जात सुद्धा आपल्या या विचाराशी सहमत आहे. बायांशिवाय घराला घर पण नाही हे इथं बसलेले पुरुष सुद्धा मान्य करतील. आपल्या कवितेने अतिशय सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. या मंचावर गौरी गुंडेवार मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या कविताही आपल्या सादर करणार आहेत. तत्पूर्वी मी इंग्रजी विभागाच्या वतीने गौरी गुंडेवार मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर मनीषा गोयल मॅडम यांना विनंती करतोय की आपण गौरी गुंडेवार मॅडम यांचं सन्मानपूर्वक स्वागत करू. त्याचबरोबर हिंदी विभागाच्या वतीने पारिजात देशमुख मॅडम या ठिकाणी मी प्रोफेसर भगवान जाधव हिंदी विभाग प्रमुख यांना विनंती करतो की हिंदी विभागाच्या वतीने आपण पारिजात देशमुख मॅडमचं या ठिकाणी स्वागत करावं.
आपण आतुरतेने वाट पाहत आहोत त्या श्रावणसरी आपल्या भावना आपण कवितेच्या माध्यमातून मांडणार आहोत. आणि अतिशय जोरदार सुरुवात मथू सामंत मॅडम यांनी केलेली आहे. खरं तर कविता म्हणजे काय? कविता म्हणजे शब्द न केवळ भावना मनातल्या, तुझ्या न माझ्या आठवणी उतरत्या काळजातल्या, अशा काव्य मैफलीला आपल्या जोरदार टाळ्यांनी आपण सुरुवात करणार आहोत. ज्यांना कुठल्याच परिचयाची गरज नाही, पण तरीही ही नवीन पिढी आहे, मोबाईलच्या युगात रमणारी आहे आणि मनोरंजनाच्या जगात जगणारी आहे. अशा वेळेला प्रचंड मोठ्या संख्येने मुलींची संख्या या ठिकाणी आहे. त्यामुळं थोडक्यात परिचय या ठिकाणी करून देऊन मी सन्मानपूर्वक कवितेची सुरुवात करण्याची विनंती डॉक्टर वृषाली किनारकर मॅडमला यांना करतोय. स्त्री जीवनाच्या अनुभवाचा, वैद्यकीय जाणीवांची आणि साहित्यिक संवेदनशीलतेची जोड देणाऱ्या वेदन, तारीख, सहजरंग, सवेद्य, मुक्तामाय यासारख्या साहित्य कृतीमधून ज्यांनी मराठी साहित्य विश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कवितेचे इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये सुद्धा अनुवाद झाले असून त्यांच्या साहित्याचा अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आलेला आहे. अनेक मानाचे पुरस्कार आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची गौरवलेली भूमिका डॉक्टर वृषाली किनारकर मॅडम यांची राहिलेली आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी मी सन्मानपूर्वक वृषाली किनारकर मॅडम यांना विनंती करतो की आपण तिथूनच या ठिकाणी काव्याची सुरुवात करावी. वेदना समजून घेणाऱ्या डॉक्टर आणि वेदनेला शब्द देणाऱ्या कवयित्री या दोन रूपांचा सुंदर संगम म्हणजे डॉक्टर वृषाली किनारकर मॅडम यांना मी सन्मानपूर्वक आपल्या रचना सादर करण्याची विनंती करतो. मुलं आणि सगळे माझ्या वयाचे, स्वात्मयाचे रसिक, अतिशय छान असा उद्घाटनाचा सोहळा पार पडलेला आहे. आदरणीय श्यामल पंथी आणि या संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक सर्वांचे आभार मानते. मथुताई सावंत यांना परवा दिवशीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि ह्या काव्य मैफलीला सुरुवात करते. खरं म्हणजे मथुताईंनी अतिशय जोरदार कविता सादर करून आमच्या ह्या काव्य मैफलीला सलामीलाच षटकार ठोकलेला आहे. त्यामुळे माझी वाट आता जराशी सोपी झाली. तुम्हाला मी माझी कविता सांगण्यापूर्वी कवितेची व्याख्या सांगणारी कविता सांगते. माझी मैत्रीण पुण्याची कवयित्री संजीवनी कोके तिची ही कविता आहे. ती कविता तुम्हाला सांगते की कवितेकडे आपण कसं पाहायचं असतं. तर ती असं म्हणते की कविता म्हणजे नदीच्या पात्रात कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला एक आंदोलनचा दिवा. त्याने सबंध किनाराच उजळून टाकावा अशी अपेक्षा असते. त्याने सबंध किनाराच उजळून टाकावा अशी अपेक्षा असतात. पण उजळणीच एखादी पाहिली तर झालेला हर्षही नाकारता. ह्या अपेक्षेने आपल्याला कवितेकडे पाहायचं आहे. आणि आता माझी कविता तुमच्या पुढे म्हणाल्या की तरुण वयामध्ये प्रत्येक माणूस कवी असतो, प्रत्येक मुलगी कवयित्री असते. पण जर ती कविता आपल्या सोबत राहिली आयुष्यभर तर मग कुठे, जसं आज तुम्ही आम्हाला इथे सन्मानाने बसवलं तसं ती कविता आपल्याला सन्मानाने बसवली. माझी कविता हा छोट्या छोट्या आशयांची आणि अल्पाक्षरी कविता असते. थोडीशी लक्ष देऊन ऐकावी लागते आणि सुरू झाली की संपून जाते. इतकी लहान कविता असते माझी. तुमच्यापुढे पावसाची एक कविता करते. तुला भेटण्याचा नुसता विचार मनात आला, तुला भेटण्याचा नुसता विचार मनात आला आणि हा प्लीज पाऊस सुरू झाला आणि हा प्लीज पाऊस सुरू झाला. अजून कसा सांगावा तुझ्या माझ्यातला बोलावा, अजून कसा सांगावा तुझ्या माझ्यातला बोलावा. नगर ओंकार प्रतिष्ठानच्या वतीने अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला होता अमृता प्रीतम यांचा. आणि त्यामध्ये अमृता प्रीतमची पूर्ण जीवनपट मॅडमनी सर्व श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभी केली होती. असंच सुरुवातही खूप छान झालेली आहे. यानंतर मी सन्मानपूर्वक पुढच्या कवितेला आमंत्रित करतो.
आता आपण अशा कवयित्रीची काव्य ऐकणार आहोत ज्यांच्या कवितेत केवळ भावनांचा आविष्कार नाही तर वर्तमानाचे भान आहे. स्त्री मनाची जाणीव आहे आणि सभोवतालच्या वास्तवाकडे पाहणारी चिकित्सक दृष्टी आहे. ज्यांना शब्दांना अनेक भाषांची सीमा ओलांडण्याची ताकद लाभली आहे, ज्यांच्या कवितेला विविध मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत, जाणीवांचे हिरवे कोक फुलवणारी आणि शब्द जायबंदी होण्याचे दिवस आपल्या समोर मांडणाऱ्या कवयित्री डॉक्टर योगिनी सातारकर पाटलानी मॅडम यांना मी विनंती करतोय. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये इंग्रजी विषयाच्या त्या प्राध्यापिका आहेत. आमच्या विद्यार्थ्यांसमोर आपल्या रचना करा. सर्वांना नमस्कार. आजच्या या कार्यक्रमासाठी माझ्या महाविद्यालयात मला पुन्हा येता आलं याचा खूप आनंद आहे. माझ्या अध्यक्षतेखाली हे कवयित्री संमेलन होत आहे. अशा वैशालीताई किन्हाळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि आज मला इथे महाविद्यालयात आल्यानंतर ज्यांची खूप तीव्रतेने आठवण येते असे माझे गुरु डॉक्टर हरिहर कुलकर्णी सर, माझे गुरु गिरधारी सर आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या शिक्षिका आणि ज्यांची लाडकी विद्यार्थिनी असण्याचा मला खूप अभिमान आहे अशा मनीषा गेहलोत मॅडम, माझी मैत्रिणी स्वाती काटे आणि आपण सर्वजण. याआधी पण एकदा मी कवी संमेलनाच्या निमित्ताने या सभागृहामध्ये आले होते आणि आज पुन्हा आल्यानंतर माझ्या MA चे दिवस मला परत आठवले. 2000 ते 2002 या काळामध्ये मी या महाविद्यालयाचे विद्यार्थिनी होते आणि आपलं महाविद्यालय कायमसाठी आपलंच महाविद्यालय असतं या भावनेने मी आज इथे आहे. मधुताईंनी जी कविता सादर केली आणि त्यानंतर वैशालीताईंनी जे कवितेवर भाष्य केलं, अतिशय आवडत्या कवयित्री संजीवनीताई गोकील यांची कवितेबद्दलची त्यांनी आपल्या समोर घेतली. वैशालीताईंनी सुरुवात केल्याप्रमाणेच एक छोटी कविता आधी तुमच्या समोर ठेवते. ती मी साधारण तुमच्या वयाची असताना लिहिलेली असेल आणि या माझ्या पहिल्या संग्रहामध्ये तिचा समावेश आहे. तुमची पिढी ही सगळी जेनझीची पिढी आहे, जिचा परिणाम, जिचं वागणं आणि त्यांनी केलेले बदल हे आपण दिल्लीपासून गल्लीपर्यंत आता बघतोय. तर मला असं वाटतं की जेनझी मुली काय विचार करतात, त्यांना काय वाटतं किंवा मी म्हणजे काय याचा शोध घेणारी ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे मला जगायचंय मी हो. भीती आणि असुरक्षितता यांना झुगारून मला फिरायचंय दुकानातल्या काचेआडच्या वस्तू निरखत बाजारात. भीती आणि असुरक्षितता यांना झुगारून मला फिरायचंय दुकानातल्या काचेआडच्या वस्तू निरखत बाजारात. रूढी आणि परंपरांची बंधनं झुगारून मला मुक्त वावरायचे समाजात. अपेक्षा आणि कर्तव्य यांना विसरून मला पाहायचंय मेकअप शिवायचा माझा चेहरा आरशात. मला जगायचंय कोणत्याही लेबलशिवाय. मला जगायचंय कोणत्याही लेबलशिवाय. दुसरी कोणीही न होता केवळ मी होऊन. धन्यवाद. कवितेतूनच ज्यांचा परिचय होणार आहे, मी परिचय न देता होमिओपॅथिक वैद्यकीय सेवेमध्ये गेली 15 वर्ष कार्यरत असणाऱ्या डॉक्टर सौ राधिका माणिक देशमुख मॅडम यांना विनंती करतोय की आपण आपल्या रचना या ठिकाणी सादर करा. ही कवयित्री हिंगोली होऊन आपल्यासाठी इथे आली आहे. ती पहिल्यांदाच कविता वाचन चांगली कविता आहे, तर तिला प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण टाळ्यांचा कडकडाट करावा आणि मग कवितेचे प्रकार खूप धन्यवाद मॅम. आज श्रावणसरी या कार्यक्रमात पीपल्स कॉलेज नांदेड यांनी इथे आमंत्रित केल्याबद्दल मी आभार मानते आणि माझी कविता इथे सादर करते. श्रावणसरी आहे म्हणून मी सुरुवातीला 2 श्रावणाच्या ओळी घेते. श्रावण आला घेऊन रिमझिम पाऊस धारा. आनंदाने नाचे धरती कवेत घेऊन हिरवा वारा. हिरवी तनू हिरवे हात मनही झाले हिरवे. पंचमीचा झुलाग गातो गाणे हिरवे. आता माझ्या कवितेला मी सुरुवात करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पुरेसे हे अपुरेपण.
जे माझ्या कविता संग्रहाचं देखील शीर्षक आहे. आणि ह्यासाठी किनाळकर मॅडमनी मला खूप मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी इथे सर्वांसमोर त्यांचे आभार देखील मानते. शिंप्याच्या दुकानात कोपऱ्यात रचलेले असतात ढीग. शिंप्याच्या दुकानात कोपऱ्यात रचलेले असतात ढीग, शिवून उरलेल्या कपड्यांच्या तुकड्यांचे. त्यातलाच एक जरी काठाचा रूपकेशरी रंगाचा तुकडा ती निवडते. त्यातलाच एक जरी काठाचा रूपकेशरी रंगाचा तुकडा ती निवडते, स्वतःच्या मनोदेवतेला पांघरायला. पुरेसं होतं तिला एवढंच अपुरेपण, स्वतःला अनुकूल करायला. काही लेखणी केवळ शब्द लिहित नाही, त्या काळाच्या कपाळावर प्रश्न लिहितात. असं संघर्षाला शब्द देणारी, स्त्री मनाच्या वेदनांना आवाज देणाऱ्या कवयित्री सौ छाया भेले मॅडम यांना विनंती करतो. सर्वांना माझा नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे प्रश्न. तू एकदा पदर धरून घातलं होतं पोड. बायको काय बघू शकत नाही नवऱ्याचं. तू एकदा पदर धरून घातलं होतं पोड. बायकोचं काय बघू शकत नाही नवरा. सांग म्हणून हट्ट धरलेला. प्रश्न आणि उत्तर जन्मायच्या आधीचा तो कोरा करकरीत काळ. मग तूच दिलं उत्तर. बायकोचं बोडकं कपाळ नाही बघू शकत नव्हता. मग तू अडकत गेलास कपाळावरच्या लाल ठिपक्यात. कंकणाच्या किणकिणी, पैंजणाच्या नादात देवबिव करून घेतला स्वतःचा. मग मी उतरवली तिथली पैंजण, जोडवी, हातातला चुडा, ठेवलं कापडात गुंडाळून. तुझं पहिलं पण भेटावं म्हणून मी येऊ झाले. तू आदम व्हावं यासाठी. तू तुझा देवपण सोडायलाच तयार नाहीस. माझे सगळेच प्रयत्न निष्फळ. नंतर व्यवसायाने शिक्षिका असलेल्या, संस्कृत विषयामध्ये गाड्या अभ्यासक असलेल्या सौ रोहिणी पाटे मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या रचना त्या विद्यार्थ्यांना. नमस्कार सर्वांना. आदरणीय व्यासपीठ आणि समोर असलेले सर्वच वयोगटाचे उत्फुल्ल श्रोते सर्वांना नमस्कार करते. मी गझल लिहिते, गझल सादर करते. त्यामुळे मुख्य गझल घेण्याआधी एक मधला आणि 2 शेर. गझलला सर्वात महत्वाचे असते दाद. बघा, दाद जर आवडलं, भावलं तर नक्की वाहवा यायला हवी. बघा, फक्त श्रावणाचा स्पर्श आहे यातल्या एका मिश्र म्हणतात गझलेच्या ओळीला. फक्त सांभाळून अक्षर वनव्यातला ठेवू. बघा, फक्त सांभाळून अक्षर वनव्यातला ठेवू. कोरडा श्रावण तुझ्या माझ्या तला ठेवू. फक्त सांभाळून अक्षर वनव्यातला ठेवू. कोरडा श्रावण तुझ्या माझ्या तला ठेवू. आणि पुढचा शेर बघा. मान्य केल्या वेगळ्या वाट्या कशाला तू. रोज भेटू कोपरा रस्त्यातला ठेवू. आणि पुढचा शेर बघा की संपले नाते उद्या कर्जाप्रमाणे तर. एक हप्ता फक्त त्या कर्जातला ठेव. आणि आता मुख्य गझल घेते आहे की कळले कधीच नाही हृदयात काय होते. भोळे बनून आले पोटात पाय होते. होता कुणी कसाई पोशाख शुभ्र होता.
त्याच्या समोर सारे शेळी गाय होते. हे चित्र आपण बघितलं असेल. होता कुणी कसाई, पोशाख शुभ्र होता, त्याच्या समोर सारे शेळी गाय होते. आणि पुढचा शेर की सांभाळ लेकरांचा सोपा कसा म्हणावा, सांभाळ लेकरांचा सोपा कसा म्हणावा, कर्तव्य बाप ठरते काळीज माय होते, कर्तव्य बाप ठरते काळीज माय होते. सांभाळ लेकरांचा सोपा कसा म्हणावा, कर्तव्य बाप ठरते काळीज माय होते. आणि पुढचा शेर की चटके जरा बसू त्या पोरास जीवनाचे, चटके जरा बसू त्या पोरास जीवनाचे, तापून तर दुधाची हळुवार साय होते, तापून तर दुधाची हळुवार साय होते. वरदान शब्द ठरतो, ठरतो कधी गुन्हाही. बघा शब्दामध्ये किती ताकद असते. वरदान, वरदान शब्द ठरतो, ठरतो कधी गुन्हाही. उद्गार काळजाचा त्याचीच हाय होते, उद्गार काळजाचा त्याचीच हाय होते. आता सध्या बघा आपल्याला माहिती आहे जंतर-मंतरवर काय झालं काय नाही. तेव्हा लिहिलेला हा शेर की का प्रश्न सोडवाया इतका उशीर झाला, का प्रश्न सोडवाया इतका उशीर झाला, आता असेल कोंडी तेव्हा उपाय होते, का प्रश्न सोडवाया इतका उशीर झाला, आता असेल कोंडी तेव्हा उपाय होते. आणि शेवटचा शेर की पार्टीत लेकरांच्या भांबावलीचा आई, पार्टीत लेकरांच्या भांबावलीचा आई, ती भावडी बिचारी ते हाय फाय होते, ती भावडी बिचारी ते हाय फाय होते. भोळे बनून आले पोटात पाय होते, भोळे बनून आले पोटात पाय होते. मॅडमचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. यानंतर गौरी गुंडेवार मॅडम जे हिंगोलीहून आलेले आहेत. इंटरनेट लव हे त्यांची रचना या आपल्या समोर सादर करणार आहे. गौरी गुंडेवार मॅडम. पीपल्स कॉलेज नांदेड आणि श्रावण सरी यांचे मी आभार मानते की त्यांना आम्ही मंचावर उपस्थित केलं. हे कॉलेजचे स्टुडंट असल्यामुळे, समोर प्रेक्षक पण कॉलेज असल्यामुळे मी या नवीन पिढीसाठी नवीन इंटरनेट लव हे काव्य लिहिलेलं आहे. एक हलकी फुलकी माझी कविता आहे. इंटरनेट लव. तुझ्या माझ्या प्रेमाचे उघडे एक आपण अकाउंट, तुझ्या माझ्या प्रेमाचे उघडे आपण एक अकाउंट, प्रेम करणाऱ्या सर्वांना देऊ सर्व डिस्काउंट. सध्या सेल चालू आहे श्रावण सेल. प्रेम करणाऱ्या सर्वांना देऊ सर्व डिस्काउंट. कळलेच नाही कधी मला, कळलेच नाही कधी मला तू हृदयात गेली थेट, कळलेच नाही कधी मला तू हृदयात गेली थेट. गडबड नको करू सखी, गडबड नको करू सखी, आपण टिंडरवर करू भेट, गडबड नको करू सखी, आपण टिंडरवर करू भेट. हँग आउटवर होईल आपलं, हँग आउटवर होईल तुझ्या माझ्या प्रेमाची डेट, हँग आउटवर होईल तुझ्या माझ्या प्रेमाची डेट. पण तू मला प्रिय सतत देत राहा अपडेट, पण तू मला प्रिय सतत देत राहा अपडेट. सगळ्या जेमजीसाठी ही कविता आहे, कारण त्यांनाच माहिती की काय काय ऍप्स असतात. तुझ्या माझ्या प्रेमाचे साक्षी क्षण, तुझ्या माझ्या प्रेमाचे साक्षी क्षण इंस्टाग्रामवर करू पोस्ट, तुझ्या माझ्या प्रेमाचे साक्षी क्षण इंस्टाग्रामवर करू पोस्ट. फॉलोअर्स वाढू दे, लाईक येऊ दे, लवली मोस्ट, लाईक येऊ दे, लवली मोस्ट. तुझ्या माझ्या प्रेमाचा सुंदर, तुझ्या माझ्या प्रेमाचा सुंदर स्काईपवर करू व्हिडिओ कॉल, तुझ्या माझ्या प्रेमाचा सुंदर स्काईपवर करू व्हिडिओ कॉल. सर्वत्र पडू दे धुंद मोहक, अटरली बटरली रेनफॉल, सर्वत्र पडू दे सुंदर असा अटरली बटरली रेनफॉल. तुझ्या माझ्या प्रेमाच्या साक्षीनं फेसबुकवर करू कमिटमेंट, तुझ्या माझ्या प्रेमाच्या साक्षीनं फेसबुकवर करू कमिटमेंट. फ्रेंड्सला देऊ साजरी करू धूमधडाक्यात एंगेजमेंट, फ्रेंड्सला देऊ साजरी करू धूमधडाक्यात एंगेजमेंट. व्हॉट्सअपवर करू लग्नाची वाजत गाजत जोरात अनाउन्समेंट, व्हॉट्सअपवर करू लग्नाची अनाउन्समेंट जोरात. इंटरनेट फॉलोअरचे काढू वाजत गाऊन वरात, वाजत गाऊन वरात. त्या सुंदर सुंदर अशा फोटो पोस्ट ट्विटरवर करू लग्नाच्या सुंदर सुंदर अशा फोटो पोस्ट. आय लव्ह यू डार्लिंग, लव्ह यू मोस्ट, आय लव्ह यू डार्लिंग, लव्ह यू मोस्ट. नवीन पिढीसाठी नवीन पिढी मोकला कमी आणि फेसबुकला जास्त लाईक करत आहे.
माध्यमातून त्यांनी ही रचना या ठिकाणी आपल्यापुढे सादर केली. यानंतर बेंगळुरूहून आलेल्या पारिजात देशमुख मॅडम यांनाही मी या ठिकाणी विनंती करतोय की आपल्या नावाप्रमाणे पारिजातांचा गंध आपण काव्यातून या ठिकाणी सादर करावा. पारिजात देशमुख मॅडम. कॉलेजच्या प्रांगणात आल्यापासून माझी रचना ठेवते. निळी मिळाली निळी मिळाली निळे आभाळ, निळी मिळाली निळे आभाळ, निळ्या रंगाचे गहन, निळी मिळाली निळे आभाळ, निळ्या रंगाचे गहन, निळी कास निळे भात, निळी कास निळे भात, निळ्या साथेचे निळे सूत, निळी कास निळे भात, निळ्या साथेचे निळे सूत, निळ्या सावळ छटाकत्या, निळ्या सावळ छटाकत्या स्वरूप कानाचे लाभल्या, निळ्या सावळ छटाकत्या स्वरूप कानाचे लाभल्या, निळी जांभूळ विहंग जाळी, निळी जांभूळ विहंग जाळी, त्यावर निळी जांभूळ विहंग जाळी विविध छटाची मांदी आली, निळी जांभूळ विहंग जाळी विविध छटाची मांदी आली, निळ्या मावळ सायंकाळी, निळ्या मावळ सायंकाळी उडे क्षितिजावर गोरज धुळी, निळ्या मावळ सायंकाळी उडे क्षितिजावर गोरज धुळी, निळे नभ निळीच काय, निळे नभ निळीच काय, निळ्या कानाची निळी, निळ्या कानाची निळी. त्यामुळे त्यांच्या गाड्या सुटल्या. गर्दीपेक्षा गर्दी बरी आपण या ठिकाणी ऐकत आहात. एकदा जोरदार टाळ्या आपल्या स्वतः. दुसऱ्या फेरीमध्ये मी या ठिकाणी पुन्हा आपल्या 2 रचना किंवा जेवढ्या रचना आपल्याला सादर करायच्या करण्याची विनंती करतो. ही शेवटची दुसरी फेरी. मी आजच्या या उद्घाटन आणि काव्य मैफिलीच्या अध्यक्षा डॉक्टर वृषाली किनारकर मॅडम यांना विनंती करतोय की आपण आपली रचना सादर करावी. कविता होऊ द्या. तत्पूर्वी 2 गोष्टी सांगते की आता आपण कविता जेव्हा ऐकल्या तेव्हा एक शब्द ऐकला की माझ्या मनाला अनुकूल करण्यासाठी, असे शब्द तिच्या कवितेतले होते. तर महत्वाची गोष्ट ही आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या मनाला अनुकूल करण्यासाठी आपल्याला काय करता येतं हे जर समजलं तर कविता समजते. हे लक्षामध्ये घेण्यासाठी गोष्ट. आणि दुसरी एक गोष्ट योगिनीच्या कवितेमध्ये होती की मी माझा मेकअप उतरवून माझ्याकडे पाहते. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत मुलींनो. म्हणजे आपल्याला आपली ओळख झाली पाहिजे. तुम्हाला स्वतःला स्वतःची ओळख झाली पाहिजे. मुलींसाठीच नाही, मुलांसाठी, प्रत्येक माणसासाठी हे गरजेचं आहे की आपण आपल्याला ओळखलं पाहिजे. आजचं जग असं आहे की आपण जन्मल्यापासून बाहेर पाहतो. आपण जसं जन्मतो तसं आपण बाहेरच पाहतो, आपण आतमध्ये पाहत नाही. आणि आपल्या आतमध्ये पाहण्याचा जो प्रवास आहे त्याचं पहिलं पाऊल जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपल्याला शब्दांची साथ मिळते, आपल्याला शब्दांची ओळख व्हायला लागते. श्रावण मासाच्या निमित्ताने मी तुम्हा नव्या मुलांना शुभेच्छा देते. आता आपण पुन्हा एकदा कवितेकडे वळू. तरी हे एक कवयित्री संमेलन आहे, त्यामुळे निसर्गाचा, झाडाचा संदर्भ येणं आपल्या जगण्यामध्ये ही खूप अपरिहार्य अशी गोष्ट असते. आणि माझ्याच या एका आधीच्या कवितेकडे मी पुन्हा परत वळले सध्या. याला कारण ठरलं म्हणजे संभाजीनगरला एक संत गोगाबाबा टेकडी आहे, त्यावरती एकच झाड होतं जी त्या टेकडीची ओळख होती. आणि मागच्या आठवड्यामध्ये ते झाड हे कोणीतरी जाऊन कापून टाकलं. तर आमचा जो संभाजीनगरच्या महाविद्यालयाचा ग्रुप आहे, तर मी तर जाऊ शकले नाही, पण आमचे सगळे वर्गमित्र आणि मैत्रिणी तिथे गेल्या होत्या. तर ते झाड अजूनही तसं आहे आणि तरुण मुलं मुली ते खूप मोठ्या प्रमाणात तिथे जाऊन पुन्हा भेट देत आहेत त्या जागेला आणि तिथे वृक्षारोपण केलं आहे. तर मला असं वाटतं आपल्या परंपरांमधून आपण काय घेऊ शकतो, पुढे काय नेऊ शकतो, या दृष्टीने पण आपण याचा विचार केला पाहिजे. तर त्या आशयाचं शीर्षक आहे या कवितेचं. कवितेचं शीर्षक आहे झाड. झाड हे झाड नसतं, झाड हे झाड नसतं ही एक गोष्ट असते. जमिनीत उगवून आभाळापर्यंत पोहोचते. झाड हे झाड नसतं ती एक गोष्ट असते, जमिनीत उगवून आभाळापर्यंत पोहोचते. जगण्याची असोशी रक्तात खोलवर उतरत जावी आपल्या हातात, अशी न दाखवता येणारी अदृश्य अर्थपूर्ण सळसळ असते झाडाच्या आत कायमच.
उन्मळून पडण्याच्या हजार शक्यता सामोरे येत जातात, तरीही मुळं घट्ट ठेवत पाय रोवून उभं राहण्याचा वारसा देणारा झिरपत गेलेला इतिहास असतो झाडाच्या आत्मस्थितीला. हरेक ऋतूत बहरून येताना पुन्हा नवं होत जाण्याचं कसं काहिलीत कसोशीने सांभाळत फांदापानात रुजवलेलं हिरवं चिवट स्वप्न असतं झाडाच्या आत वाढलेलं. आपण झाड पाहतो, झाडाला स्पर्श करतो, झाडाची काळजी घेतो. आपण झाड पाहतो, झाडाला स्पर्श करतो, झाडाची काळजी घेतो आणि आपण झाड होण्याचं स्वप्न पाहतो. झाड होण्याचं ठरवतो, झाड होण्याचा प्रयत्न करतो, पण आपण झाड होऊ शकत नाही. बाहेरचं व आपल्यातलं जोपर्यंत उमजत नाही आपल्यालाच की झाड हे झाड नसतंच मुळे. जोपर्यंत उमजत नाही आपल्यालाच की झाड हे झाड नसतंच मुळे, ती तर एक दीर्घ गोष्ट असते. आपल्या जमिनीत उगवून आपल्याच आभाळापर्यंत पोहोचलेली, धन्यवाद. या तिन्ही साहित्य प्रकारामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. लढाई अस्तित्वाची, हॅपी होमच्या भिंती आड अशा त्यांच्या कविता संग्रह आहे. राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित असलेल्या सौ छाया बेले मॅडम यांना विनंती करतोय की आपण आपली रचना दुसऱ्या फेरीमध्ये सादर करा. गडद रात्रीत कवितेचं पांघरून घेऊन लावू शकतो समाधी एखाद्या डोंगराच्या माथ्यावर. गडद रात्रीत कवितेचं पांघरून घेऊन लावू शकतो समाधी एखाद्या डोंगराच्या माथ्यावर. कवितेसह होडी सोडून समुद्राच्या मधोमध टाकू शकतोस नांगर. तू ठरू शकतोस कोलंबस, नाहीतर सिंदबाद. तू ठरू शकतोस कोलंबस, नाहीतर सिंदबाद. आतलं बाहेरचं लिहू शकतोस बिनदिक्कतपणे. मला दडवून ठेवावे लागतात कोरे कागदही. कोरे कागदही संसारी बाईने फुलवर दडवावी तशी. अक्षरे रेखण्यासाठी वळणारं माझ्या लेखणीचं टोक नेहमीच संदिग्धतेच्या ओढ. आणि शब्दाशेजारी उभ्या असलेल्या शब्दांचे अर्थ तपासले जातात. नैतिक अनैतिकतेच्या मागात. प्रिय कव्या, मला खरंच हेवा वाटतो. धन्यवाद. कविता मनामनातल्या आपल्या मनातील एक हळवा कोपरा या ठिकाणी सादर होतो आहे. आणि गजलेमधून ज्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांची मनं जिंकलेली आहे अशा सौ रोहिणी पांडे मॅडम यांना विनंती करते की दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या गजल, आपल्या रचना या ठिकाणी. कधी कधी काय होतं ना, एक विचित्र अवस्था होऊन जाते. तुझं आहे तुझं पाशी परी जागा बोलेल असेल, अशी काहीतरी प्रत्येकाची गत अशी होतच असते कधी ना कधी. तशाच अशी याची एक गजल ठेवते. सुगंध शोधत का भरकटतो वळून तर बघ. सुगंध शोधत का भरकटतो वळून तर बघ. तिथेच चाफा बघ दरवळतो वळून तर बघ. तिथेच चाफा बघ दरवळतो वळून तर बघ. एक गोधडी कोपऱ्यातल्या पेटीमध्ये, एक गोधडी कोपऱ्यातल्या पेटीमध्ये ऊब सुखाची कुठे शोधतो वळून तर बघ. ऊब सुखाची कुठे शोधतो वळून तर बघ. आणि पुढचा शेर की कुठली वृत्ती वृत्त कोण ते प्रेम जाणते. कुठली वृत्ती वृत्त कोण ते प्रेम जाणते. तुझा इशारा मला समजतो वळून तर बघ. तुझा इशारा मला समजतो वळून तर बघ. आणि क्षणिकच जगतो दवबिंदू पण हसत राहतो. क्षणिकच जगतो दवबिंदू पण हसत राहतो. उगा कशाला मोहीर मुसतो वळून तर बघ. असेल सुखकर अजून काही सभोवत आली. असेल सुखकर अजून काही सभोवत आली. आठवणींना का हुरतडतो वळून तर बघ. इतके माझे मी करतो स्वार्थी मानव. इतके माझे मी करतो स्वार्थी मानव.
सरणावरती कोण थांबतो वळून तर बघ. आणि शेवटचं शेर की अस्तित्वाच्या चिंध्या वेचत काळ सरकतो, अस्तित्वाच्या चिंध्या वेचत काळ सरकतो, तुझा इगो पण तिथेच दिसतो वळून तर बघ, तुझा इगो पण तिथेच दिसतो वळून तर बघ. सुगंध शोधत का भरकटतो वळून तर बघ, तिथेच चाफा बघत दरवळतो वळून तर बघ. धन्यवाद. त्यांच्या मनातल्या भावना पांडे मॅडमनी या ठिकाणी कवितेच्या भावनेत व्यक्त केल्या. वळून तर बघ, आमची मुलंही कधी कधी मनातच म्हणतात, फार लाजरे आहेत बिचारे. पण तुमची रचना ठेवण्याची विनंती मी राधिका देशमुख मॅडम यांना विनंती करतोय. कर्तव्याला कोणतीच अडचण सबब सांगायची नसते. कर्तव्याचा आदर हा प्रत्येकाने केला पाहिजे. जन्माला आलेल्या प्रत्येकाचे कर्तव्य हे ठरलेले असते. बाई जेव्हा आई होते तेव्हा तिचं कर्तव्य असतं की तिने तिच्या बाळाचं भरण पोषण आणि संस्कार दिले पाहिजे. साधी आपण प्राण्यांकडून देखील अपेक्षा करतो की आपल्या घरी कुत्रा आहे तर त्यांनी आपल्या घराचं रक्षण केलं पाहिजे. तसंच मला वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्य हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे, सराव केला पाहिजे. त्याचप्रमाणे वाचन करणे हे देखील विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, स्वतःला घडवणे हे इथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी कुठलीही अडचण किंवा सबब सांगायची नसते हे मी तुम्हाला माझ्या कवितेतून इथे सांगणार आहे. तुझं माझं का अडावं, सतत भिरभिरणाऱ्या फुलपाखराला, सतत भिरभिरणाऱ्या फुलपाखराला विचारावे का कोणते फुल तुला आवडले. सतत वाहणाऱ्या वाऱ्याला अडवून, सतत वाहणाऱ्या वाऱ्याला अडवून दरडावे का कुठे होतास रे तू रेंगाळला जरासा. रोज उगवणाऱ्या सूर्याला, रोज उगवणाऱ्या सूर्याला कोणता दिवस नाहीच वाटला असेल. एकदाच उमलून मिटणाऱ्या फुलाला काय न कसं विचारायचं. रात्री उगवणाऱ्या निशेला, रात्री उगवणाऱ्या निशेला वाट कशी सापडते रोज अंधारात येण्याची. आणि पडणाऱ्या पावसाला माहीत असतं का कुठे पडतोय आपण. त्यांचं तर काहीच अडत नाही, मग तुझं माझं का अडावं, तुझं माझं का अडावं. धन्यवाद मॅडम. त्यानंतर राधिका देशमुख मॅडम यांनी विनंती केली. कवितेचं शीर्षक आहे सांज फुले. सांज फुलाची मिठी नुकतीच सुटली होती, पाकळ्या उमलून जरा गंधात रुजली होती. बावरलेला वारा तेव्हा मोडून टाकतो, देठापासून ओघळते ती फुलाची दिवळ. खट्याळ वारा तोही तिथेच थांबत नाही, गंध फुलाचा परिमळ फुलांपुरता ठेवत नाही. मंतरलेल्या गंधाने किती हरवून जातो वारा, उमलणाऱ्या पाकळ्यांच्या देठी असतो त्याचा नित्य निवारा, असतो त्याचा नित्य निवारा. धन्यवाद. त्यानंतर हिंदू आलेले आपण अशा गौरी डुंगेवार मॅडम यांना विनंती की आपण आपल्या रचना. माझी यानंतरची कविता आहे. पहिली हलकी फुले दिसली पण एक गहन कविता आहे. आमच्या कॉलनीतले एक आजोबा त्यांचे निधन झाले, त्यांच्यावर एक आयुष्यावर कविता केलेली आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यावर ही कविता आहे. आयुष्य पर्ण. अलगद एक जीर्ण पर्ण आज गळून पडले, अलगद एक जीर्ण पर्ण आज गळून पडले. आली वाऱ्याची झुळूक अगदी सहज घडले, आली वाऱ्याची झुळूक अगदी सहज घडले. का कुणास ठाऊक, का कुणास ठाऊक मी मात्र जरा थबकले, का कुणास ठाऊक मी मात्र जरा थबकले. नव्हते काही विशेष पण मज नवल वाटले, नव्हते काही विशेष पण मज नवल वाटले. का बरं नसेल त्यास झाडानेही जरा अडवले, का बरं नसेल त्यास झाडानेही जरा अडवले. असेच थोडे सोडून द्यायचे होते जरी हे सुकलेले, असेच थोडे सोडून द्यायचे होते जरी हे सुकलेले. त्यांनीही पाहिले असेल नवरोपटे अंकुरलेले, त्यांनीही पाहिले असेल नवरोपटे अंकुरलेले. वसंताची नवपालवी,
वसंताची नवपालवी आणि पाने हरित बहरले. वसंताची नवपालवी आणि पाने हरित बहरले. असंख्य पर्ण फळे वृक्ष अति डेरेदार दाटले. असंख्य पर्ण फळे वृक्ष म्हणजे आपली नाती होती माणसाचं आणि मी झाडावर रूपकी कविता केली आहे. असंख्य पर्ण फळे वृक्ष अति डेरेदार दाटले. ग्रीष्मात कित्येक शुष्क पाणी सहज की ओघळाले. जसं आपल्या कोरोनामध्ये गेले की काहीच कारण नसतानाही माणसे आपली दगावली. असंख्य पर्ण फळे वृक्ष अति डेरेदार दाटले. ग्रीष्मात कित्येक शुष्क पाणी सहज की ओघळाले. आज होती यांची वेळ पान नाही जराही वीस मोजले. आज होती यांची वेळ आज होती यांची वेळ पान नाही जराही हिरमुसले. निसर्ग सृष्टीचा नियम तो गेला ज्याचे जीवन संपले. निसर्ग सृष्टीचा नियम तो गेला ज्याचे जीवन संपले. बी रोपटे झाड वृक्ष किती हे सुंदर सोहळे. बी रोपटे झाड वृक्ष किती हे सुंदर सोहळे. ज्याची त्याची मर्यादा काही नाही हे जगा वेगळे. ज्याची त्याची वयोमर्यादा काही नाही हे जगा वेगळे. दिली त्याही पानाने आहुती. दिली त्या पानानेही आहुती वृक्षास फुलवले. एक पान गेलं तर नवीन दुसरं पान येईल. दिली त्या पानाने आयुती वृक्षास फुलवले. असेपर्यंत आनंदी सुखी राहा. फक्त कर्म करत राहा चांगले. फक्त कर्म करत राहा चांगले. आणि त्या आजी शेवटी म्हणजे आजी राहिल्या आजोबा गेले म्हणून त्यांच्यासाठी 2 लाईन. चलते 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 मेरे ये गीत याद रखना. कभी अलविदा ना कहना. कभी अलविदा ना कहना. कभी अलविदा ना कहना. कभी अलविदा ना कहना. धन्यवाद. कधी अलविदा मत कहणार असा शेवट त्यांनी केला. आपण आता शेवट समारोपाकडे या ठिकाणी येतोय. आजच्या या श्रावणसरी कवयित्री संमेलनाच्या अध्यक्षा, डॉक्टर म्हणून त्या शरीरावर उपचार करतात आणि कवयित्री म्हणून त्या मनाच्या जन्माना शब्दांची ठुमकर घालतात. वेदनेला कविता देणाऱ्या, संवेदनांना शब्द देणाऱ्या आणि साहित्याला आपल्या समृद्ध अनुभव विश्वाने अधिक व्यापक करणाऱ्या आजच्या या अध्यक्षा म्हणजे डॉक्टर वृषाली निराळकर मॅडम यांना मी विनंती करतोय की अध्यक्षीय समारोह आणि कविता समारोह या ठिकाणी आपण एक कविता सादर करते आणि मग मी अध्यक्षीय समारोहात कविता सादर. धन्यवाद भूषणताई. माझ्या कवितेचं शीर्षक आहे घरी जाईल. होऊन होऊन काय होईल. होऊन होऊन काय होईल. तू बस थोडा वेळ. तू हस थोडा वेळ. तू बस थोडा वेळ. तू हस थोडा वेळ. ताण तणावांचं गाठोडं डोक्यावर घेऊन बाई घडीवर बसत नाही. ताण तणावांचं ओझं डोक्यावर घेऊन बाई घडीवर बसत नाही. काम तिचं मुळीच दिसत नाही. काम तिचं मुळीच दिसत नाही. होऊन होऊन काय होईल. होऊन होऊन काय होईल. गॅसवरचं दूध उतू जाईल. गेलं तर जाऊ दे की. गेलं तर जाऊ दे की एक दिवस काळा चहा पिता येईल. गेलं तर जाऊ दे की एक दिवस काळा चहा पिता येईल. तू बस थोडा वेळ. तू हस थोडा वेळ. वाऱ्याच्या वेगानं भूमिका बदलून. वाऱ्याच्या वेगानं भूमिका बदलून घर सारं डोक्यावर घेऊन ऑफिसकडे धावताना होऊन होऊन काय होईल. होऊन होऊन काय होईल. लेट मार्क मेमो निलंबन. लेट मार्क मेमो निलंबन. कायदा आहेच की शेवटी. कायदा आहेच की शेवटी. म्हणून म्हणते उतरणीला लागलेले आयुष्य वर्तमानात पाय रोवून वैताग सारा टाकून दे. वर्तमानात पाय रोवून वैताग सारा टाकून दे. घरची चिंता दारची चिंता चिंता साऱ्या फेकून दे. जरा मोकळा श्वास घे. जरा मोकळा श्वास घे. चिमूटभर फुलांचा वास. चिमूटभर फुलांचा वास घे. भयमुक्त जगण्याचा ध्यास घे. तू बस थोडा वेळ. तू हस थोडा वेळ. तू बस थोडा वेळ.
आपण ज्यांना कथेमध्ये बंदिस्त करायचा प्रयत्न केला त्या मधुताई उत्तम कवयित्री आहे. हे आता त्यांच्या जवळपास निवृत्तपणाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या लक्षात आले हे काही कमी नाही. म्हणजे कविता माणसाला आयुष्यामध्ये कोणत्याही टप्प्यावर साथ देऊ शकते. आता ह्या कवयित्री संमेलनाचा समारोप करताना ह्या नव्या मुलींच्या पुढे छोट्या छोट्या वेगवेगळ्या कविता ठरते जे आपल्या आयुष्यामध्ये घडलेलं असतं. कदाचित ह्या नव्या पिढीतल्या 20व्या शतकातल्या मुली तुमचं फारसं दमन झालेलं नाहीये. म्हणजे तुम्हाला बोलण्यासाठी अवकाश आहे आणि मुक्त असा सगळा परिसर आहे. पण मागच्या पिढ्यातल्या बायकांना असं नव्हतं. ते त्याच्यामुळे जुनी कविता जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येतं की तुमचा प्रवास आजचा किती सुंदर आहे आणि तुम्हाला किती चांगलं आयुष्य मिळतं आहे हेही तुमच्या लक्षामध्ये येऊ शकतं. तर तुमच्या पुढे तशा काही कविता ठेवते की जसं जुन्या काळच्या बायकांसाठीची माझी एक कविता होती. तुमच्या तमाम इच्छांची ओझी बाळगताना, तुमच्या तमाम इच्छांची ओझी बाळगताना मी विसरलेच होते, माझ्या पाठीलाही ताठ होता येईल. इतक्या कमी शब्दामध्ये जुन्या बाईची वेदना मी तुमच्या पुढे ठेवलेली आहे. आणि कविता ही व्यथा वेदनेचा पदर घेऊनच येत असते. अत्यंत नावाजलेले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विद्या करंदीकर ते एके ठिकाणी असं म्हणतात की जाणीवेच्या गाभाऱ्यात जाऊ नको एकटीने, जाणीवेच्या गाभाऱ्यात जाऊ नको एकटीने, गेलेल्यांना साधले का व्यथे विण परत ये. म्हणजे व्यथा ही तुमच्या सोबतच असते नेहमी. तिच्याशिवाय जेव्हा आपल्याला कुठलीही निर्मिती करायची असते, निर्मिती ही वेदनेसह असते नेहमी. आपला जन्मच तसा आहे सगळ्या जणांचा की आपला जन्मच हा आपल्या आईच्या वेदने सकटच झालेला. तर आता आईच्या वेदनेचा विषयच निघाला म्हणून तुमच्या पुढे आमच्या पण व्यवसायाशी संबंधित अशी एक कविता मी ठेवते. असह्य वेदना पोटात घेऊन ती हॉस्पिटलच्या पायऱ्या चढते. असह्य वेदना पोटात घेऊन ती हॉस्पिटलच्या पायऱ्या चढते. तमाम काळजी उरात घेऊन एक वाक्य गाठोड सावरत तिच्या कुशाशी बसून असते. आपल्या तमाम वेदना पांढऱ्या एप्रिल मागे बंद करून ती येते. आपल्या तमाम वेदना पांढऱ्या एप्रिल मागे बंद करून ती येते. पोटातल्या वेदनेतून हिची मुक्तता करते. पोटातल्या वेदनेतून हिची मुक्तता करते आणि एक नवी वेदना जन्म घेते. हा सगळा आपला वेदनेचा प्रवास आहे. आपल्या जन्मापासून ते आतापर्यंत. आणि मग मुलीचं वयात येणं म्हणजे आज आपण 21व्या शतकाच्या गोष्टी करतो. चंद्रावर जाण्याच्या, मंगळावर वस्ती आहे का पाहण्याच्या गोष्टी करतो. आज मुलगी सगळ्या प्रकारचं शिक्षण घेते. कल्पना चावलाची गोष्ट आपण सगळ्यांना सांगतो. पण तरी सुद्धा काही बाबतीमध्ये परिस्थिती बदलली आहे का, तर ती बदललीच नाहीये. म्हणजे 16व्या शतकामध्ये संत कवयित्री बहिणाबाई असं म्हणाली की शरीराचे भोग वाटतात वैरी, माझी कोण करी चिंता आता. हे तिचे शब्द आहेत 16व्या शतकात. कारण ती 3 वर्षाची असताना तिचं 27 वर्षाच्या माणसाशी लग्न झालं. तर ती हे शब्द बोलते. म्हणजे आपल्या मराठी साहित्यामध्ये पहिलं आत्मचरित्र लिहिणारी बाई म्हणजे संत कवयित्री बहिणाबाई कुलकर्णी. आणि आज आपण निर्भया प्रकरण विसरू शकत नाही आज सुद्धा. आणि म्हणून मग माझ्यासारखी बाई जेव्हा माझी मुलगी वयात येते तेव्हा लिहिलेली कविता आहे मी. पण दुर्दैवाने ती कविता आजही कालबाह्य होत नाही, हे दुर्दैव आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की माझी कविता ऐकल्यावर टाळ्या नका वाजवू, अंतर. म्हणजे माझी मुलगी 8वी मध्ये असताना मी ही कविता लिहिली. आज माझी मुलगी 38 वर्षाची आहे. पण तरीही ती कविता कालबाह्य होत नाही. हे आपण सगळ्यांनी अंतर्मुख होण्यासाठीच मला असं वाटतं ही कविता मी लिहिली, ती तुमच्या पुढे ठेवते. आज सकाळी शाळेसाठी तिला उठवताना
अचानक जाणवली तिच्या शरीराला येत चाललेली किंचित ओलाय. अचानक जाणवली तिच्या शरीराला येत चाललेली किंचित गोलाई. मी खिडकी उघडून बाहेर पाहते. मी खिडकी उघडून बाहेर पाहते. उजाडण्याला अजून किती अवकाश आहे. मी खिडकी उघडून बाहेर पाहते. उजाडण्याला अजून किती अवकाश आहे. आणि एक अस्वस्थ वेदना पाठीतून सणसणत जाते. का माझ्या पाठीमध्ये वेदना येते माझ्यासारख्या डॉक्टर बाईच्या, की हे जग आजही मुलीसाठी सुरक्षित नाही. आणि म्हणून अशी कविता लिहिली होती. मी अनेक वेळेस माझ्या मुलाखतींमध्ये सांगत असते की ज्या दिवशी माझी कविता कालबाह्य होईल त्या दिवशी मला खरा आनंद होईल. पुरस्कार खूप मिळतात, सन्मान खूप मिळतात, पण मी लिहिलेले शब्द कालबाह्य झाले तर खरंच जग सुधारला असं त्याचा अर्थ होईल. पण दुर्दैवाने ते तसं होत नाही. आता पहिल्या कविता संग्रहातली पहिली कविता तुमच्या पुढे ठेवते, एकदम 40 वर्ष मागे जाऊन. वेदना लपविता अवघ्या हे डोळे स्तब्धच होते. वेदना लपविता अवघ्या हे डोळे स्तब्धच होते. ओठातून कधी निसटले ते केवळ शब्दच होते. ओठातून कधी निसटले ते केवळ शब्दच होते. एकांत समोरी असता संध्येच्या कातर समय. एकांत समोरी असता संध्येच्या कातर समयी जे मला दिलगुणी होते ते केवळ शब्दच होते. कधी जिंकून घेता खेळी मी तुझ्या सवे डावा. कधी जिंकून घेता खेळी मी तुझ्या सवे डावा. मज सवे चिंब जे भिजले ते केवळ शब्दच होते. आभाळ तुझे चुकताना माझ्या या धरणीवरती. आभाळ तुझे चुकताना माझ्या या धरणीवरती परदिस्त स्वतःशी झाले ते केवळ शब्दच होते. जगण्याचे अवघड कोडे आयुष्य व्यापुनी राही. जगण्याचे अवघड कोडे आयुष्य व्यापुनी राही. जे उत्तर बनून आले ते केवळ शब्दच होते. ते केवळ शब्दच होते. आणि शेवटचं, जे जगले अवघे सारे ते अर्घ्य तुला देतात. जे जगले अवघे सारे ते अर्घ्य तुला देताना तळात काही पुरले ते केवळ शब्दच होते. केवळ शब्दच. आजच्या सगळ्या कवयित्रींनी त्यांचा शब्द पसारा तुमच्या पुढे ठेवला. ह्या सगळ्या जणी नव्याने लिहिणाऱ्या मुली आहेत. माझ्यापेक्षा सगळ्या जणी लहान आहेत. म्हणून सगळ्या जणींना मी या काव्य प्रवासासाठी शुभेच्छा देते. तुम्ही सगळ्यांनी इतका छान प्रतिसाद दिला. मला असं वाटतं की जोपर्यंत कविता ऐकणारे कान आहेत तोपर्यंत आपल्याला भविष्याची काळजी करायचं कारण नाही. आणि त्या अर्थाने आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. संयोजकांचे आभार मानते. उपस्थित कवयित्रींना आशीर्वाद देते. मधुताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आणि त्यांचं निवृत्तीनंतरचं आयुष्य पुन्हा अक्षरांच्या साधनेत जावं अशी त्यांना शुभेच्छा देते. तुम्हा सगळ्या जणांना शब्दांचा श्रावण समजावा, आयुष्याचा अर्थ समजावा आणि तुमची स्वतःची ओळख व्हावी अशी शुभेच्छा देते. धन्यवाद. अतिशय भारदार असं सादरीकरण आणि तेवढ्या मुलांची आपली साथ आम्हाला वाटतं की या ठिकाणी आमचं परिश्रम ज्यासाठी आम्ही हा अट्टहास केला होता तो या ठिकाणी सफल झाला. एकदा जोरदार टाळ्या सर्व कवयित्रींसाठी, एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांसाठी. समारोपात आभार प्रदर्शनासाठी मी मराठी विभागातील आणि सांस्कृतिक विभागाच्या समन्वयक प्राध्यापिका कल्पना जाधव मॅडम यांना विनंती करतोय की आपण आभार प्रदर्शन करा. सांस्कृतिक विभाग पीपल्स कॉलेज नांदेड आयोजित श्रावणसरी कवयित्री संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित झालेल्या माननीय श्यामल बत्की मॅडम यांनी वेळात वेळ काढला आणि त्या आवर्जून त्या रसिकपणाच्या आहेतच, पण त्यांनी वेळ दिला त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. त्यासोबतच उद्घाटक म्हणून ॲडव्होकेट प्रफुल्ल अग्रवाल सर हेही या ठिकाणी उपस्थित झाले. मी त्यांचेही आभार मानते. खरं तर कवयित्री संमेलन हे सगळ्यांनाच हवं असं होतं आणि दिवसापासून मी या संमेलनाची वाट पाहत होतो. या संमेलनाचं अध्यक्षस्थान स्वीकारण्याची खरं तर आम्ही विनंती केली आणि ती लगेच त्यांनी मान्य केली. अशा डॉक्टर वृषाली तिहाळकर मॅडम यांचंही मी आभार मानते. सोबतच
महाविद्यालयाचे प्राचार्य विकास सुपाळे सर, उपप्राचार्य विशाल पतंगे सर आणि ज्यांच्याशिवाय हे संमेलन होणं शक्य नव्हतं अशा आमच्या सर्व मैत्रिणी डॉक्टर राधिका देशमुख मॅडम, योगिनी सातारकर पांडे मॅडम, छाया बेले मॅडम, रोहिणी पांडे मॅडम, पारिजात मॅडम आणि ओवरी मॅडम या सगळ्यांचंच या ठिकाणी खूप खूप आभार मानते. याशिवाय सांस्कृतिक समिती जी आहे त्या समितीने अनेक परिश्रमातून हा सगळा कार्यक्रम घडवून आणला. त्यामध्ये भगवान जाधव सर, मुकुंद कवडे सर, आमचे सहकारी ग्रंथपाल संदीप गायकवाड सर, विजय कदम सर, पूनम रोहाणा, विनोद चव्हाण, विजया मॅडम, गोलारकर मॅडम या सगळ्यांचेच मी खूप आभार मानते. याशिवाय काही पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली, त्यांनी हा आमच्या कार्यक्रमाला कव्हरेज दिलं. त्यासाठी मी त्या सगळ्या वर्तमानपत्र आणि प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया सर्व बंधूंचे आणि भगिनींचे आभार मानते. आणि ज्यांच्यासाठी हा खास कार्यक्रम आम्ही आयोजित केला असे आपले सर्व रसिक विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचेही ते उपस्थित राहिले त्यासाठी आभार. याशिवाय NSS कॅडेट, NCC कॅडेट आणि रांगोळी काढणाऱ्या आणि सुंदर तयार करून या ठिकाणी आम्हाला सहकार्य करणाऱ्या आमच्या 2 वसतिगृहाच्या विद्यार्थिनी त्यांचंही या ठिकाणी खूप मनापासून आभार मानते. आणि इतर महाविद्यालयातील प्राध्यापक, आमच्या सहकारी भगिनी आणि बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सगळ्यांचेच मी या ठिकाणी आभार मानते. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असा घोषित करते. धन्यवाद.